मग थुंका ना, तुम्ही थुंका. तुमच्यावर पण जनता तुम्ही पराभूत झाला तर लक्षात ठेवा, जनता तुमच्यावर थुंकली आणि त्या थुंकीतच तुमचा पराभव झाला आणि वाहून गेला. लोकसभेला, विधानसभेला तुम्ही पाप करून निवडून आलेला. रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना शिव्या घालतात, अजून काही करतील, अजून काही करतील. तुमचा पक्ष मोठा नसून तुमचा पक्ष छोटाच आहे. तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी केल्यामुळे तुम्हाला तो मोठी वाटते. आणि सगळी थुंकी जी होती भ्रष्टाचाराची थुंकलेली, मग अजित पवारजी असतील, अशोकराव चव्हाण असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, एकनाथ शिंदे असतील, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः नरेंद्र मोदींनी केले होते, मग थुंकलेलं चाटताय कशाला? मग थुंकलेलं चाटण्याची ही परंपरा काय तुम्ही नवीन आणली? काय यांचं ऐकताय तुम्ही? बदमाश लोक आहेत ते. महानगरपालिका निवडणूक आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला संपूर्ण नगरात एकनाथ शिंदेंनी त्यांना कार्यकर्त्यांना आव्हान केलं. करू द्या ना आवाहन. अमित शहाचा पक्ष आहे, एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाच्या मालकीचा पक्ष आहे. अमित शहाना जे हवे तेच ते बोलतात. एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही. अमित शहाने शिवसेनेतला एक गट फोडला आणि जो गट शिंदे यांच्या ताब्यात दिला तो अमित शहाचा पक्ष आहे. अमित शहाने त्यांना सध्या चालवायला दिलेला. अमित शहा दुसरी काय भूमिका घेणार? जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत, तेच मराठी माणसासंदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात. चला. राजन साळवी यांचा नुकताच पक्षप्रवेश शिंदे गटात झाला, मात्र भास्कर जाधव आपली खंत बोलून दाखवतात की माझ्याकडे क्षमता असून सुद्धा मला म्हणावं तसं काम करण्याची संधी मिळाली नाही. दुर्दैवानं मला ही संधी मिळाली नाही. माझा राज्यात एक मोठा वर्ग असून सुद्धा मी काम करू शकतो. त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली. आज आम्ही एकत्र भेटतो आहोत, सगळेच शिवसेना नेते, आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करू. महाराष्ट्र के मुख्यमंत्री देखिए, महाकुंभ में सबको जाना है. ये एक बहुत पवित्र पर्व है. 26 तारीख तक कुंभ है, चलेगा. लाखों लोग आए हैं और हमारे भी घर से लोग गए थे. मेरे भाई गए थे सुनील राउत कुंभ में, जाकर आए. अगर हम खुद भी जाना चाहते हैं, 26 तारीख तक है, तो देवेंद्र जी अगर गए तो उसमें अच्छी बात है, जाना चाहिए. सब लोग जाते हैं, उसमें गलत क्या है? लोग आगे महाकुंभ में 50 करोड़ लोग आ चुके हैं, ऐसा इनका आंकड़ा आया है, तो लेकिन मृतक का आंकड़ा अभी तक नहीं आया है. यही है कि हमने पूछा कि कितने लोग मारे गए, क्योंकि अभी भी 2000 से ज्यादा लोग लापता है. जब से भगदड़ हुई थी तब से 2000 से ज्यादा लोग लापता हो. कहाँ गए? हमारा ये कहना है कि मारे गए, लेकिन सरकार बताने को तैयार नहीं. जब पार्लियामेंट में मैंने ये सवाल पूछा कि 2000 से ज्यादा लोग मरने की आशंका है, तो मेरा माइक बंद कर दिया. आप ये नहीं बोल सकते? तो क्यों नहीं बोल सकता हूं? मेरे भाई, मेरे देश के लोग मारे गए हैं, हिंदू लोग मारे गए हैं, और अगर हम सवाल पूछते हैं आपसे, सरकार से, तो आप हमारा माइक बंद कर दे, उसका मतलब कुछ हुआ है. 2000 से ज्यादा लोग वहां मारे गए हैं और सरकार आंकड़ा छुपा रही है. 50 करोड़ आने दो या 140 करोड़ आने दो, आने के लिए क्या है? अगर व्यवस्था है तो आ सकते हैं. विश्व भर से लोग आए हैं. मंत्री माणिकराव कोकाटे यांचं काल एक वादग्रस्त वक्तव्य आलं की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा योजना. नाही, त्यांनी मतदारांना पण भिकारी समजून पैसे दिले ना. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांनी मतदारांना भिकारी बनवलं, त्यांच्या घराघरात पैसे पाठवले आणि मतं विकत घेतली. थँक्यू.